जय हरी. एकादश स्कंध भाग 216. 31व्या अध्यायात शेवटी आपण पाहत आहोत की श्रीकृष्ण ज्याच्या हृदयात प्रगटतो तो देहात असून विदेही होतो. अशा त्या श्रीकृष्णाचा देह नाहीसा कसा होईल? आरशातलं प्रतिबिंब आपल्यातच लोपून जातं, त्याप्रमाणे दृश्याचा भास मूळ स्वरूपात मिळाला. त्याच्या नामस्मरणानं भक्तांचं जन्ममरण लोपतं. तो श्रीकृष्णच मरण पावला तर भक्तांचा उद्धार कोण करेल? आत्ममायेच्या लीलेनं परमात्मा श्रीकृष्ण रूपानं प्रगटला. ती लीला आवरून तो निजरूपात स्थित झाला. श्रीकृष्णानं देह नेला नाही किंवा टाकला नाही. लीलेनं आकर्षण करून तो भक्तांच्या ध्यानात ठेवला आणि आपण स्वस्वरूपात गेला. त्याचा देह विदेहरूपच होता. त्याचं दहन कसं व्हायचं? श्रीकृष्णाचं असणं आणि जाणं हे एक कृष्णालाच माहिती. ते मोठ्या ज्ञानांनाही कळत नाही. श्रीकृष्ण कारणांचे कारण, मायेची चेतनाशक्ती, परमात्म्याचं अंतरंग आणि चित्स्वरूप पूर्ण ब्रह्म होता. नट अनेक प्रकारचे वेश घेतो. नाटक संपलं की ते टाकून देतो, पण स्वतः काही नाहीसा होत नाही. त्याप्रमाणे सदा अधिकारी असणारा श्रीकृष्ण प्राणीमात्रांच्या अंतर्यामी राहतो. सगळी कामं करून अकर्ता असतो. नित्य मुक्त असल्यानं अवतार घेऊन स्वस्वरूपानं अलिप्तच राहतो. श्रीकृष्णाच्या मनात इहलोकाची आसक्ती नव्हती, तशी निजधामाची आवडही नव्हतीच. पण देहानं इथं राहणं त्याला बरं वाटलं नाही. आपल्या देहाची अगम्य गती पाहून साधकांची स्थिती बिघडेल. श्रीकृष्ण देह चैतन्य घन असल्यानं त्याला विषय सेवन बाधत नव्हतं. हे पाहून साधक लोक देहपूजा करू लागण्याचा संभव होता. देहाला अमर करून विषय सेवन करण्याचा मोह होऊन त्यांचा देहाभिमान वाढला असता आणि आत्मज्ञान नष्ट झालं असतं. श्रीकृष्णाचं आत्मज्ञान तर आकलन होत नाहीच, पण त्याच्यासारखं विषय सेवन मात्र लोक करू पाहतात. ज्याच्या देहाचं दर्शन घेतलं असता मन आत बाहेर तृप्त होऊन जातं, तो देहही मिथ्याच आहे हे दाखवून श्रीकृष्ण निजधामाला गेला. साधकांना तरण्यासाठी देहाभिमान सोडण्याची ही दीक्षा त्यानं दाखवली. देहाभिमानाविषयी विरक्ती धरून तसंच दृढ वैराग्य ठेवून आत्मज्ञान साध्य करावं, ही श्रीकृष्णाची दीक्षा होय. त्यानं अनेक लीला केल्या, पण देहाच्या कर्मानं ज्ञात्याला दूषण लागत नाही हे पूर्णत्व त्यानं आचरून दाखवलं. जयापजयानं ज्ञात्याचं ज्ञान मलिन होत नाही. ज्याला स्त्री पुरुष भेद उरत नाही, त्याला बायका मुलं घर दार हे सगळं असूनही नित्य संन्यासी होता येतं. स्वामित्व असून सेवक बनता येतं. एकाचा कैवारी होऊन दुसऱ्याचं शत्रुत्व करता येतं. अशा परस्पर विरुद्ध कृतीत देखील श्रीकृष्णाच्या ज्ञानात अधिक उण झालं नाही. इतर ज्ञाते आपलं ज्ञान शब्दानं मात्र बोलून दाखवतात, पण श्रीकृष्णानं ज्ञानाची अत्यंत गुह्य लक्षणं स्वतः आचरणात आणून दाखवली. श्रीकृष्णाची अंतकाळी जी स्थिती झाली तीच अत्युत्कृष्ट योगस्थिती असून ज्ञाते लोक तिला परमपदवी म्हणतात. तिचं श्रवण मनन चिंतन केल्यानं साधकाला अनायासे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. श्रीकृष्णाच्या निजानंद पदवीचं निरूपण हा कळसाध्याय असल्यानं इथे खरोखर भागवताचं निरूपण संपलं. दारुक द्वारकेला गेला तेव्हा सगळी नगरी उजाड दिसू लागली. वसुदेव, उग्रसेन, देवकी, रुक्मिणी अशा या सगळ्या स्त्री पुरुषांना श्रीकृष्णाची अखेरची गती ऐकून इतकं दुःख झालं की त्यांना जगणं कठीण झालं. आता काय करावं हे कुणालाही कळेना. परंतु सगळे स्त्री पुरुष
प्रभास तीर्थाला गेले. तिथं समरांगणात मरून पडलेले होते ते सगळे यादव. तिथे पोहोचल्यावर यादव स्त्रियांनी आपापल्या पतींची प्रेतं घेऊन सती जाण्याची तयारी केली. श्रीकृष्णांच्या स्त्रियांची कृती मात्र अलौकिक होती. कृष्ण निर्याण केल्याबरोबर ते ऐकल्याबरोबर रुक्मिणी तटस्थ झाली आणि देहाची गवसणी सोडून कृष्ण स्वरूपाशी तादात्म्य पावली. इतर सगळ्या स्त्रिया कृष्णाच्या अंगसंगानंच ज्ञानस्वरूप झाल्या होत्या. त्यांच्या वासनात्मक लिंगदेहाचा भंग होऊन गेला. त्या देखील श्रीकृष्णाशी तादात्म्य पावल्या. श्रीकृष्ण निर्याण ऐकून अर्जुन विरहानं विव्हल झाला. पण गीतेचं ज्ञान त्याला आठवलं आणि त्यानं आपलं मन आवरलं. अर्जुनानं विचार केला की कृष्ण आपल्या मनाचं मन आणि बुद्धीचं अधिष्ठान आहे. कृष्ण प्रकाशानं आपलं ज्ञान प्रकाशतं. कृष्णप्रभेनं आपले डोळे पाहतात. कृष्णाच्या अवधान शक्तीनं आपले कान ऐकतात. कृष्णाच्या अनुवाद शक्तीनं आपली वाणी बोलते. कृष्ण हाच आपल्या हृदयातील आत्मा आहे. तोच आपल्या जीवाचं जीवन आहे. तोच आपल्या अंतर्बाह्य भरलेला आहे. तेव्हा आपण श्रीकृष्णाहून निराळे मुळीच नाही. त्याच्या वियोगात सुद्धा श्रीकृष्णच असतो. नित्य सर्वगत परिपूर्ण आणि अखंड दंडायमान असा श्रीकृष्ण सगळ्यांच्या अंतर्यामी स्वस्वरूपानं सदैव हजरच आहे. अशा गीतार्थानं अर्जुनाच्या मनाचं सांत्वन झालं आणि देहभानावर येऊन तो स्वस्थ चित्त झाला. बरं, इकडे यादव सगळे मरण पावले. त्यांची उत्तरक्रिया करायला कोणी गोत्रज उरला नाही. म्हणून ते सारं उत्तर कार्य अर्जुनाला करणं भाग पडलं. सगळ्यांचं पिंडदान करून त्यानं सगळ्यांना तिलांजली दिली. पुढे तो द्वारकेला आला. तिथे भयंकर भूकंप होऊन सगळी द्वारका समुद्रात बुडाली. भगवंताचं स्थान मात्र बुडालं नाही. द्वारका बुडल्यावर बाकी राहिलेली मुलं, बाळं, म्हातारी माणसं, स्त्रिया यांना बरोबर घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आला. यादवांपैकी अनिरुद्धाला रुक्मिणीच्या नातीपासून झालेला वज्र नावाचा मुलगा होता. यादव वंशातला राज्यकर्ता म्हणून त्यानं वज्राला राज्याभिषेक केला. श्रीकृष्ण निजधामाला गेला हे ऐकताच कुंतीनं तिथल्या तिथंच प्राण सोडला आणि द्रौपदीसह 5ही पांडव निर्याणाच्या मार्गाला लागले. श्रीकृष्ण चरित्र गाणारे पवित्र आणि पुण्य राशी होतात. श्रद्धायुक्त हरिचरित्राच्या गायनासारखं पवित्र दुसरं काहीच नाही. द्रव्यलोभी जसा द्रव्यापाशी चिकटून बसतो किंवा मुंगळ्याला जशी गुळाची आवड असते तशी हरिचरित्राची आवड असावी. संतचरित्र किंवा अवतारचरित्र यासारखी पवित्र वस्तूच जगात नाही. ते ऐकण्यानं गाण्यानं दुर्जनाची दुष्ट बुद्धी जाते. बद्धाची आसक्ती सुटते. सज्जनाची सत्ववृत्ती भगवंतापाशी स्थिर होते आणि सिद्धाच्या अंतःकरणाचं समाधान होतं. संत काय किंवा अवतार काय, दोघंही आत्मज्ञानाच्या भूमिकेवरून अकर्तेपणानं कर्म करतात. म्हणून त्यांच्या चरित्रांचं श्रवण, मनन आणि निधिध्यासन केलं तर भगवंत आपल्या अंतर्यामी प्रगट होऊ लागतो. हरिकीर्तन, हरिचरित्र याची खरोखरच आंतरिक आवड असावी लागते. पुष्कळ दिवस कष्ट केल्यावर वांझेला एकुलता एक पुत्र झाला असता जसा तिला कळवळा असतो तसं हरिचरित्रावर अत्यंत प्रेम असावं. त्या प्रेमाचं नाव श्रद्धा. ज्याच्या हृदयात आणि मुखात हरिचरित्र कीर्तन असतं तो देहात वागतो असं दिसलं तरी तो देहात नसून हरीच्या ठिकाणीच असतो. हरीही त्याच्या हृदयात संपूर्ण असतो.
श्रीकृष्ण स्मरणानं एकदा चित्तवृत्ती उजळली म्हणजे देहानं जरी कर्मे केली तरी अंतरातील स्थिती ही मळत नाही. हरिस्मरणानं निष्काम दशा उजळते आणि देहकर्मात वागत असता देहाचा विटाळ होत नाही. वास्तविक सर्वांची कर्मे भगवानच चालवतो, परंतु कृष्ण स्मरणानं भक्तांचा देहाभिमान नष्ट होतो, म्हणून ते कर्म करून अलिप्त राहतात. आवडीनं श्रीकृष्ण कीर्ती गायली म्हणजे ही स्थिती आपोआप ठसते. ती मागितल्यानं मिळतं असं नाही. जय हरी.